फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे उद्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज महायुतीमधील प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आलं आहे. यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की शुभेच्छा न द्यायला ते काही आमचे शत्रू नाहीत, त्यामुळे त्यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय सुट्टी नाही. या महाराष्ट्रात आमची ती संस्कृती आहे. विरोध केला जातो आणि मोठ्या मनाने शुभेच्छाही दिल्या जातात, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला काहीही अडचण नाही. दरम्यान सरकार स्थापन झाल्यानंतर आपण सामूहिक आमरण उपोषण करणार असून मरेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. हीच आंदोलनाची पुढची दिशा असल्याचं जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे येत्या काळात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नव्या सरकारसमोर मोठं आव्हान असणार आहे. सत्ता आली, बहुमताने निवडून आलात, पण मराठ्यांशिवाय सत्तेत कोणीही बसू शकत नाही. मराठे जोपर्यंत शांत राहतात तोपर्यंत शांत राहतात, अन्यथा ते कोणाच्याही बापाला घाबरत नाहीत. एकदा जर मराठा रस्त्यावर उतरला तर तुमचं काही खरं नाही, असा इशारा देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. दरम्यान उद्या आझाद मैदानात नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागलेली आहे, आपण त्यांचा विरोध केलेला आहे. आता पुढे काय नियोजन काय? विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस सत्तेत माणूस असतो त्यावेळेस सत्तेलाच भांडावं लागत असतं, मग तो कोणी पण असू द्या. आम्ही त्यांना विरोध केलाय म्हणजे काय सत्तेत ते होते म्हणून केला. ते जर सत्तेतच नसते तर विरोध करण्याचा काही प्रश्नच येत नाही. एक ती नियतीचीच म्हण आहे की जो सत्तेत आहे त्यालाच भांडावं लागत असतं आणि सत्तेतच नाही भांडून काय करायचं. त्यामुळं देणारे ते होते, त्यामुळं त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा. कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा. धनगर समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा. मग काही समाज असेल, तुम्ही महादेव कोळी समाज असेल, राजपूत समाज असेल, लिंगायत समाज असेल, बंजारा समाज असेल, यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे. नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा. कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आणि त्यांना गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहेत. हे बघा, वैचारिक मतभेद वेगळे, राजकारणाचे मतभेद वेगळे, परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत, हे विषय वेगळा आहे. त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही, कोणी पण बसू दे. पाटील उद्या तुमची आता उपोषणाची तारीख काय असणार? सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आपण डिक्लेअर करणार आहे सामूहिक आमरण उपोषणाची. आंतरवालीत हे फायनल आहे, 100% आंतरवालीत होणार. पण आता त्याचं सांगता येत नाही. बहुतेक मुंबईतही आमरण उपोषण होऊ शकतं, कारण बऱ्याच पोरांचं असं म्हणणं होतं आणि बहुतांशी कोट्यावधी मराठा समाजाचं असं म्हणणं होतं जरा आली पुन्हा चालत म्हणजे मागच्या वेळेस आपण थोडं पुढं जायचं होतं. पुढे जाऊ, आता आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे. पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल. पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार. ते असं पुन्हा देशाने बघितलं नसेल. सोडणार नाही कोणाला मी आरक्षण घेतल्याशिवाय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.